दिलीप साहेब, तुमचं जरा चुकलंच. साहेब, गावोगावी रस्ते, शेती मार्गदर्शन, शेतकरी एकजूट उपक्रम घेऊन शेती विकासाचे धोरण आपण राबवले. यामुळे येथील शेतकऱ्यास पूरक उत्पादन मिळाले. पण काय गरज होती तुम्हाला शेतकरी सुजलम सुफलम होण्याचे स्वप्न पाहण्याची? परिवारातील प्रत्येक व्यक्ती उच्च शिक्षित बनवताना तुमची दूरदृष्टी दिसून आली. पण काय गरज होती ते स्वप्न समाजातील प्रत्येक कुटुंबासाठी पाहण्याची? परिसर दुष्काळाच्या तावडीत सापडला असताना आणि कुठलेही राजकीय पद नसताना तरीही गावोगावी टँकरची व्यवस्था केली. तुम्ही घेतलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमुळे शेतीस पूरक पाण्याचा साठा उपलब्ध झाला. पण काय गरज होती दुष्काळ मुक्त परिसर हे स्वप्न पाहण्याची? कोरोना सारखे संकट जगावरती आलेले असताना आपलेच आपल्यांना परक्याची वागणूक देत असताना आपण स्वर्गीय इंदुमतीताई जगन्नाथराव बुधवंत कोविड सेंटर उभारले. हजारो रुग्ण यांपासून निरोगी झाले. तुम्ही याचा गाजावाजा केला नाही. एवढ्यावरच न थांबता घरोघरी किराणा, वस्त्र, गरजेचे जे हवे होते ते दिले. पण साहेब, जरा चुकलंच. साहेब, बेरोजगारी संपावी, शैक्षणिक पातळी वाढावी, युवक नोकरी व्यवसायाकडे आकर्षित व्हावेत यासाठी आपण रोजगार मेळावे घेतले. पण काय गरज होती तरुणांसाठी गगनभरारी आकांक्षा ठेवण्याची? महिला सक्षमीकरण करण्यासाठी गावोगावी महिलांना शिलाई मशीन, शेळी, सूतगिरणी, पीठगिरणी वाटप असे अनेक उपक्रम आपण घेतले. महिलांना पुरुषासमान वागणूक देण्याची. दारूमुळे व्यसनाधीन झालेल्या तरुण असो वा व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेला संसार असो, अशा प्रसंगात जनहिताचे भान राखत दारूबंदीचे निर्णय घेत प्रखर विरोध केला. शेतीसाठी लागणारी वीज कधीच वेळेवर नसते, पण तीच वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यास उपलब्ध करून दिली. पण काय गरज होती जनहिताचे उपक्रम घेतलेत. परिवर्तन प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रस्ते, झाडे, वाचनालय उभी केली. हेच काय म्हणून आपण समाजातील तरुण तरुणींचे विवाह लावण्याचे काम केले. पण काय गरज होती अशा नवख्या उपक्रमांना घडून आणण्याची? महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम ज्यावेळी सुरू होते, ओबीसींचे हक्क आरक्षण हिसकावून घेण्याचे प्रयत्न चालू आहे. ओबीसींना गावोगावी वाळीत टाकले गेले. आपल्या न्हावी समाजाकडे केस कापण्यास नकार देण्यात आले. वंजारी समाजास ऊसतोड मजूर म्हणून हिणवले गेले. वडार समाजास दगडफोडे म्हणून संबोधले गेले. माळी समाजास अन्यायकारक वागणूक दिली गेली. ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली आमच्याला काम करायची वेळ आणि ओबीसींची लायकी नाही असे बोलून गेले. ज्यावेळी सर्व समाजातील प्रत्येक पुढारी स्वार्थापोटी घरात लपून बसले असताना दिलीप साहेब, आपण रस्त्यावर उतरून नामदार छगन भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या लढाईत उतरला. समाजासाठी अनेकांचा रोष अंगावरती घेतला. आपले पोस्टर फाडले गेले. अनेक ठिकाणी ओबीसींना काळे झेंडे दाखवण्यात आले. समोर येते छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत. नाशिकमधून येवल्याला जाताना छगन भुजबळ यांना भरवस फाटा इथं मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत भुजबळ यांचा निषेध मराठा विरोधात चले जाओ, मराठा विरोधात चले जाओ. मराठा बांधवांनी पंकजा मुंडेंना काळे झेंडे दाखवले. बीड दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडेंना काळे झेंडे दाखवण्यात आले. साक्षाळ पिंपरी परिसरात ही घटना घडलेली आहे. पंकजाताई ओबीसी असून आमच्या मतदारसंघात काय करतात अशी अवहेलना करण्यात आली. यादी खूप मोठी आहे. यापेक्षाही अन्याय आम्ही ओबीसी म्हणून सहन केलाय. पण साहेब, आता नाही. हा ओबीसींचा मतदारसंघ आहे. हो, हे आमच्या लोकनेत्या पंकजाताईंना जर विरोध करत असतील तर आमचा त्यांना विरोध आहे. ओबीसींसाठी तुम्ही सदैव पाठीराखे झालात. आता हा सकल भटका वंचित बहुजन ऊसतोड समाज आपल्या सोबत आहे. आम्हालाही आमच्या मतदारसंघात आमच्यासाठी झगडणारे, आमच्या न्याय हक्कासाठी लढणारे ओबीसी नेतृत्व पाहिजे. साहेब, आम्ही आपल्या सोबत आहोत. आपण फुलेंच्या विचारांचे, शाहू महाराजांच्या प्रेरणेचे
बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे निपक्ष, संत गाडगे बाबांप्रमाणे स्वच्छ, अब्दुल कलाम यांच्याप्रमाणे दूरदर्शी, जिजाऊंच्या संस्कारांचे, अण्णाभाऊ प्रमाणे लोकहिताचे, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर, संत गोरोबा, संत सावतामाळी यांचे आशीर्वाद घेऊन मतदारसंघ घडवणार यात शंकाच नाही. साहेब, आपण लढा. हा सकल ओबीसी समाज आपल्या सोबत आहे.